ऑल इंडिया पॅथर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मनुस्मृती दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा। धुळे जिल्ह्यात ऑल इंडिया पॅथर सेना युनिटच्या वतीने 25 डिसेंबर 1927 च्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आणि स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित विचारवंतांनी आणि समाजसेवकांनी मनुस्मृतीच्या विरोधातील लढ्याचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले की मनुस्मृतीमुळे निर्माण झालेली वर्णव्यवस्था ही समाजातील दलित, आदिवासी आणि महिलांना शोषणाच्या कचाट्यात टाकत होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन करून या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात बंड पुकारले होते। या कार्यक्रमादरम्यान महिलांना समाजात समान दर्जा मिळावा आणि त्यांना चूल मूल या सीमित चौकटीतून बाहेर काढून स्वातंत्र्य व समानता मिळवून देण्याच्या संकल्पाने उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली। कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पॅथर सेनेच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून समाजातील सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना, बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला। त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काळामधली मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे। त्या ईव्हीएम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही व आम्ही ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व मनुस्मृतीचे आम्ही दहन केलेले आहे। जय भीम जय संविधान।